तुम्ही मला जर विचारलं की तुम्हाला इलेक्शन लढवायचं आहे का, तर हो लढवायचं आहे, नक्कीच लढवायचं आहे. या ठिकाणी दीपक सावंत यांनी वक्तव्य केलेलं आहे की ते देखील इच्छुक आहेत. आमदारकीमध्ये अजून एक नाव ॲड झालं आहे या इच्छुक उमेदवारांमध्ये. तो राजू वाघमारे जर समजा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मूर्ख म्हणत असेल तर मी सुद्धा त्यांना असं म्हणेल की एवढा मोठा तो प्रवक्ता आहे, काँग्रेसचा नेता आहे, इकडे तिकडे उडे मारणार माणूस आहे, माकड उड्या, काँग्रेसमधून आता एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेला आहे. नालायक माणूस, एक नंबरचा नालायक माणूस आहे. मनसेच्या माध्यमातून, राजसाहेबांच्या माध्यमातून की उमेदवारांची अदलाबदल. म्हणजे वरळीमध्ये जर अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जर उभे राहिले तर खूप काही गोष्टी आणि घडामोडी होतील. आणि कोण कुठे आहे, म्हणजे नक्की कोणाची ताकद किती आहे हे पण कळेल. दत्तू गवाणकरांना दिले पाहिजे. आदित्य ठाकरे कुठे स्थानिक आहेत इथले? आदित्य ठाकरे तर बँड्राचे आहेत, हे कुठे स्थानिक आहेत? मग दत्तू गवाणकरांना दिलं पाहिजे. ते बरोबर बोलत आहेत. देशपांडे हे देखील बाहेरचे उमेदवार आहेत आणि आदित्य ठाकरे हेही देखील बाहेरचे उमेदवार आहेत आणि सगळ्यांनी पदं बसून काय केली हे जनतेच्या समोर आहेत. मग स्थानिक मुद्द्यावरती निवडणूक लढवली तर आम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि आम्ही चांगल्या पद्धतीने महायुती हा शीट निवडून येईल. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक, स्वच्छ पाणी. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. निवडणुका लागल्यात, आचारसंहिता चालू आहे, उमेदवारांमध्ये रस्सीखेच चालू आहे, स्पर्धा चालू आहे. वरईतील भाजप कार्यालयात आपण आलेलो आहोत. वरई देखील या राजकीय स्पर्धांपासून मुकलेली नाही आहे. वरळीमध्ये फार मोठी घमासान रस्सीखेच आहे. प्रत्येक राजकीय पक्षातील पदाधिकारी आपापल्या उमेदवारीबद्दल दावा करत आहेत. या ठिकाणी स्पर्धा लागलेली आहे. आता नवीन नाव ऐकू येतं आहे वरईतून, शायना एनसी. आपण इतर माध्यमातून देखील ऐकलेलं आहे. भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्या असलेल्या शायना एनसी आता शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक आहेत. काय चाललं आहे वरच्या लेवलचं राजकारण आहे, काय चालतं आहे खालती तळागाळात, हे देखील आपण इथे जाणून घेणार आहोत. आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्यापर्यंत संपर्क साधतो आणि त्यांच्याकडून पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. काय नेमकं होतं आहे वरईमध्ये आणि काय होणार आहे, कोण होईल आपला आगामी आमदार कामाचा असणार आहे का बिनकामाचा असणार आहे, या देखील बाबत आपण चर्चा घेणार आहोत. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक, स्वच्छ पाणी. सावंत साहेब नमस्कार, बोला. हा सर्व विषय, हे सर्व राजकारण आपण पाहताय, काय गडबड होते आणि मग भारतीय जनता पार्टी गप्प कशी काय? कसं आहे, तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी हा आपला शिस्तीचा पक्ष आहे. आमच्याकडे अध्यक्षीय पार्टी आहे. आम्हाला ज्यावेळेस वरून आदेश येतात त्यावेळेस आम्ही त्या पद्धतीने काम करतो. तुम्ही म्हणालात आमदार कोण होणार, तर आमदार हा महायुतीचा आमदार होणार. आम्ही त्यामध्ये हे नाही बघत आहे की कोण होणार. तुम्हाला आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं की जिंकणार तर महायुती, कारण की इथे लोकांचे, आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते वाढलेले आहेत, गल्लोगल्ली काम झालेलं आहे. इतक्या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचे, केंद्र शासनाचे जे काय आपले कार्यक्रम झालेले आहेत, त्यामुळे आम्ही जिंकणार आहे. उमेदवार कोणी असेल, उमेदवार आम्हाला एक दिवस अगोदर सांगितलं तरी आम्ही त्याला निवडून आणणार. दीपक साहेब, पण भारतीय जनता पार्टी दरवेळेला वरईमधून कधी उमेदवारीसाठी आपण कधी जास्त दावा करताना आढळत नाही. कुठे कॉन्फिडन्स कमी आहे का वरई भाजप कार्यकर्त्यांचा? वरळी भाजप कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स जरा पण कमी नाही आहे. आमचा प्रत्येक बूथमध्ये कार्यकर्ता आहे. पण तुम्हाला जसं आधीच म्हटलं ना की आमचा शिस्तीचा पक्ष आहे. बघा, तुम्ही मला जर विचारलं की तुम्हाला इलेक्शन लढवायचं आहे का, तर हो लढवायचं आहे, नक्कीच लढवायचं आहे. पण आमचं ज्यावेळेस नेतृत्व सांगेल त्यावेळेस आम्ही काम करणार. आम्ही रस्त्यावरून आरडाओरड करत बसणार नाही. आम्ही स्ट्रॉंग आहोत. आम्ही बूथ प्रमुख, पेज प्रमुख, आमची पूर्ण विधानसभा कार्यकर्ते चांगले एकदम काम करतात, जोमाने काम करतात. या ठिकाणी दीपक सावंत यांनी वक्तव्य केलेलं आहे की ते देखील इच्छुक आहेत. आमदारकीमध्ये अजून एक नाव ॲड झालं आहे या इच्छुक उमेदवारांमध्ये. सावंतसाहेब, विषय असा आहे, शायना एनसी भाजपच्या कार्यकर्त्या आता ह्या शिंदे गटात जात आहेत. म्हणजे ही फुटाफूट नाही आहे का, किंवा मग आयत्या वेळेला हे पक्षबदली वगैरे काय आहे, म्हणजे काय हे प्लॅन करून पाठवलं जातं आहे? कधी कधी असं वाटतं की सर्वसामान्य इतर पक्षांचे कार्यकर्ते सांगतात आदित्य ठाकरेंना मदत करण्यासाठी हा रचलेला डाव आहे. काय घडतं आहे सांगा. असं तर काय झालेलं आहे असं मला वाटत नाही. की शायना एनसी ह्या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, प्रवक्त्या आहेत, त्या काम करत आहेत लोकांचं.
कुठे पण वरईमध्ये त्यांनी काय कामं केली? वरईकरांचा लोकल फेस पाहिजे. आदित्य ठाकरे कुटुंबियांचे होते, मोठा फेस होता, म्हणून आदित्य ठाकरेंना भरभरून मतदान झालं. शायना एनसींची तुलना तिकडे कशी काय होऊ शकते? नाही, हे कोण ठरवतं आहे की शायना एनसीला तिकीट मिळाली भारतीय जनता पार्टीने दिली का शिवसेनेने दिली? मी हे म्हटलं की त्या आमच्या नेत्या आहेत आणि त्या जर विभागात फिरत असतील तर त्यांचे पर्सनल कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यामुळे फिरत असतील. त्यांना तिकीट काही जाहीर झालेलं नाही अजूनपर्यंत. मग शायना एनसींना भाजपमधून शिंदे गटात शिवसेनेत एक्सपोर्ट का केलं जात आहे? हे आता शिंदे गटांना विचारायला पाहिजे. त्यांनी इम्पोर्ट केलं का? आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही. बघा, ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळाल्याचं जाहीर होईल, आमचे जिल्हाध्यक्ष किंवा मुंबई अध्यक्ष अशी जे आम्हाला आदेश देतील की तुम्हाला ह्या पद्धतीने आता काम करायचं आहे, तर आम्ही किंतु परंतु न बाळगता आम्ही काम करतो. त्यामुळे आम्ही म्हणजे तसं काय आमच्या डोक्यात काय नाही आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. आता नुकतंच काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी की आम्हाला स्थानिक उमेदवार हवा. तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला स्थानिक उमेदवार हवा का बाहेरचा हवा? बघा, ह्या प्रश्नावर जर खरंच म्हणजे एक नागरिक म्हणून विचारायला वरळीचं तर जो उमेदवार असेल ना तो स्थानिकच असायला पाहिजे. पण तो त्यांनी आंदोलन केलं हे त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही की त्या लोकांनी का आंदोलन केलं, कसं. तुम्ही मित्र पक्षात आहात ना? नाही, मला तुम्ही म्हटलं ना की मी एक नागरिक म्हणून मला तुम्ही विचारलं तर स्थानिक असायला पाहिजे, नक्कीच असायला पाहिजे. तुम्ही नागरिक आहात पण ह्या पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पण आहात ना भाजपचे? विधानसभा अध्यक्ष म्हणून मी सांगतो ना स्थानिक असायला पाहिजे. पण तुम्हाला हे म्हटलं ना पहिले इंटरव्ह्यूच्या स्टार्टला की आपला शिस्तीचा पक्ष आहे, आमच्याकडे बोललं जात नाही की आम्हाला काय पाहिजे. आम्हाला वरून सांगितलं जातं आणि आम्ही ते कंप्लीट करतो. जे कंप्लीट केल्यामुळे मागच्या लोकसभेच्या इलेक्शनला जे आपला रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट किती चांगला आला आहे. महायुती म्हणून चांगला रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे नाही, आता मध्यंतरी अशा बातम्या होत्या की अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे माहीम दादर विधानसभेमधून त्यांना पाठिंबा देऊन सपोर्ट करणार. ज्याप्रमाणे आदित्य ठाकरेंना वरई विधानसभेत राज ठाकरेंनी मनसेने उमेदवार न देऊन पाठिंबा दिला होता, तशीच अदलाबदली ते केली जाणार होती आणि आदित्य ठाकरेंच्या समोर देखील इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नाही अशा बातम्या चाललेल्या. परंतु आज परत ते रिवाईज झालं आहे, परत आता चेंजेस झाले आहेत. परत तिकडून महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे आणि या ठिकाणी वरईमधून संदीप देशपांडेच लढणार आहेत अशा सध्या याद्या जाहीर झाल्याचं समजतं आहे. आता हे शायना एनसींना या ठिकाणी डेप्यूट केलं जातं आहे किंवा टाकलं जातं आहे कारण की आदित्य ठाकरेंना कुठेतरी मतांचा फेवर व्हावा यासाठी तर नाही ना? बघा, हे आहे ना आपण सगळ्या हवेतल्या गोष्टी बोलतो. आत्तापर्यंत शायना एनसीला तिकीट डिक्लेअर झालेलं नाही आहे, ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय त्यांना टाकलं जात आहे. त्यांना जर टाकलं गेलं ना तर मग आपण त्याच्यावर ही चर्चा करू शकतो. आज तर केलेलं नाही आहे. मग कधी न फिरणारा शायना एनसी वरई लोरपरामध्ये सारख्या वारंवार का फिरताना दिसतात? याची भेट घे त्याची भेट घे सध्या चालू झालेलं आहे. मग काय आहे ह्याचं कारण काय? कसं आहे, त्या पण एक कार्यकर्ते आहेत, त्यांची इच्छा असावी वरळीमधनं इलेक्शन लढण्याची म्हणून ते, आणि त्यांचे पर्सनल कॉन्टॅक्ट आहेत म्हणून फिरत आहेत त्या. आता परत इथे तुमचेच मित्रपक्ष शिंदे गटामध्ये 2 रेसर आहेत, नरवणकर आहेत, दत्ता नरवणकर आहेत आणि तिकडे सुशी बेंश आहेत, त्यांच्यामध्ये पण रस्सीखेच आहे. कसं होणार तुमच्या महायुतीचं सांगा? मला असं वाटतं महायुती निवडून येणार आणि आम्ही दोन्ही पक्षाचे लोक एकत्र मिळून चांगली रस्सीखेच होईल आमच्यामध्ये, पण तरीसुद्धा आम्ही जिंकू. आता आपल्याच विभागातील दत्तू गवाणकर यांनी देखील स्टेटमेंट केली की मला निवडणूक लढवायची आहे आणि हे काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेचं जे बार्गेनिंग चाललं आहे, निगोशिएशन चाललं आहे किंवा त्यांचे वाद चालले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर आता हे नवीन एक परत बाहेर येतं आहे. काय सांगता यावरती? तुम्हाला याबाबत तुम्हाला जर अजून मार्ग मोकळा झाल्यासारखं वाटत असेल निवडणुकीमध्ये, जर असं होत असेल तर? बघा, आता तुम्ही मुद्द्यावर आलात. ती जी इंटरव्ह्यू दत्तू गवाणकरांची इंटरव्ह्यू मी पाहिली होती आणि दत्तू गवाणकर हे वरळीतले जुने काँग्रेसी आहेत. त्याच्यामुळे ते जे बोलले ते एकदम खरं होतं की आदित्य ठाकरे 5 वर्षात फिरकले नाहीत, काम काही केलं नाही आणि त्यामुळे त्यांना न देता दत्तू गवाणकरांना दिले पाहिजे. आदित्य ठाकरे कुठे स्थानिक आहेत इथले? आदित्य ठाकरे तर बँड्राचे आहेत, हे कुठे स्थानिक आहेत? मग दत्तू गवाणकरांना दिलं पाहिजे. ते बरोबर बोलत आहेत. काय वाटतं मग तुम्हाला यावेळेला नोटा जास्त होईल का? नोटा त्यावेळेस पण जास्त झालं होतं, पण ह्यावेळेस नोटा जास्त नाही होणार. ह्यावेळेस महायुती निवडून येणार आहे. विजय बांदिवडेकर आपल्यासोबत आहेत. बांदिवडेकर साहेब बोला, कसं पाहता ह्या सगळ्या पॉलिटिक्सकडे? एकंदर आता तुम्ही जो प्रश्न केला म्हणजे मनसेच्या बाबतीमध्ये जो विषय होता तो असा होता की मागच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आदित्य ठाकरे यांची उमेदवारी ज्यावेळी जाहीर झाली
त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि पहिल्यांदाच ठाकरे परिवारातून कोणीतरी निवडणूक लढवतो आहे ह्यासाठी सर्व वरळीकरांमध्ये एक उत्सुकता होती, कुतूहल होतं. आणि त्याचमुळे ठाकरे परिवाराची बांधिलकी म्हणून राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षातला कुठलाही उमेदवार न देता त्यांना त्यावेळी पाठिंबा दिला होता. आता बघा की ज्यावेळी म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की ज्यावेळी काल म्हणजे अमित ठाकरे यांची उमेदवारी ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी तोच दिलदारपणा जो राजसाहेबांनी दिलदारपणा दाखवला त्यावेळी तो दिलदारपणा उद्धवसाहेब दाखवतील आणि माहीममध्ये आपला उमेदवार देणार नाही अशी आमची थोडीशी अटकळ होती की त्या पद्धतीने एक परिवार म्हणून की आज त्यांच्या परिवारातला एक उमेदवार उभा राहतो आहे आणि त्याच्यामुळे ते उमेदवार देणार नाही अशी शक्यता आम्हाला वाटत होती. परंतु तिथे आज आत्ता दुपारी काहीतरी आम्हाला कळलं की तिथे एक उमेदवारी त्यांनी जाहीर केली. आता कसं आहे, निवडणूक ही एका पद्धतीने निवडणूक असते, परंतु काही नाती असतात, काही गोष्टी जपायच्या सुद्धा असतात. आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की वरळीमध्ये संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिलेली आहे. लढत असते पक्षामध्ये, आपल्याला दिलेली उमेदवारी आहे ती लढायची आहे. त्याच पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्याकडे जी एक पद्धत आहे की ती असं उघडपणे कोणी आम्हाला उमेदवारी असायला पाहिजे काय असं कोणाला म्हणजे सांगितलं जात नाही. आणि बाहेरून कोण उमेदवार आलेला आहे त्याचं काम करायचं नाही किंवा ते पद्धत पण नाही आहे. कारण काल ते उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आमच्याकडे इथे कार्यरत असणारे जे सुनीलजी राणे होते त्यांना शेवटपर्यंत माहीत नव्हतं की त्यांची उमेदवारी कुठे जाहीर होईल. आणि त्यांना अचानक बोरवलीमध्ये ज्यावेळी त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी तिकडच्या स्थानिक लोकांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं ना. म्हणजे उमेदवारी मिळाल्यानंतर काम करायचं आहे, त्यामुळे पक्षामध्ये एक शिस्त आहे. आता आमच्याकडे अंतर्गत ज्यावेळी काही गोष्टी होतात त्यावेळी विचारलं जातं की तुमच्याकडे उमेदवार कोण आहेत, काय आहेत. तर आम्हीसुद्धा आमच्या पद्धतीने सांगतो की बाबा आता बरेच जण सांगतात इथे मराठी उमेदवार असायला पाहिजे किंवा इतर उमेदवार असायला पाहिजे. तर आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही आहे. म्हणजे तुम्ही जे आता तो विषय निघाला आहे म्हणून आम्ही सांगतो की आमच्याकडे सुद्धा उमेदवार आहेत. म्हणजे आता विधानसभा अध्यक्ष म्हणून दीपक सावंत, म्हणजे काही ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारले जातात मराठी चेहरा जर द्यायचं झालं तर कोण आहेत. तर आमच्याकडे आहेत दीपक सावंत आहेत. आमच्याकडे काही उपाध्यक्ष आहेत आमच्या विधानसभेचे, मानकर म्हणून आहेत, त्यांनीसुद्धा इच्छा प्रकट केली की बाबा मला उभं राहायचं आहे. आणि ते प्रगट करताना असं जाहीरपणे कुठे आम्ही प्रदर्शन नसते, ते पक्षांतर्गत गोष्टी असतात. पांडेजी आहेत आमच्याकडे उत्तर भारतीयचे, त्यांचीसुद्धा इच्छा आहे किंवा मला उभं राहायचं. परंतु कसं असते की काही नेतृत्वाच्या पद्धतीने काही गणितं मांडली जातात. आता तुम्ही म्हणाल तर इथे बाबा शायनांशी यांना देऊन त्यांना आम्ही मदत होणार आहे कोणाला आदित्य ठाकरे, तर हे गणित चुकीचं आहे. बघा आता एकंदर जर तुम्ही वरळीचं वातावरण जर बघितलं, म्हणजे आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे गवाणकर साहेबांनी त्यांची आम्ही इंटरव्ह्यू बघितली. आता हा मोठा विषय आहे, कारण महाविकास आघाडीमधले एक घटक पक्ष आणि एक जबाबदार नेता ज्यावेळी ह्या पद्धतीने ज्यावेळी उमेदवारांबद्दल स्टेटमेंट करतो त्याला खूप महत्त्व आहे ना. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की जे आदित्य साहेबांना ज्या लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिलं तर 5 वर्ष ते कुठे फिरकलेच नाहीत, लोकांची कामं केली नाहीत, त्यांच्या विरोधात वातावरण आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की लोकसभेमध्ये जो मताधिक्य होता 60,000चा, ज्यावेळी ते विधानसभेमध्ये ज्यावेळी ते 60,000चा मताधिक्य 6,000वर आला. आता त्या 6,000मध्ये पण 40,000 मतं ही आमची आहेत असं काँग्रेसवाले सांगत आहेत. मग तुमची मतं कुठे आहेत? मग हे ठामपणे सांगत आहेत काँग्रेसवाले की आमची 40,000 मतं जर आहेत आणि आम्ही आज महाविकास आघाडी म्हणून आहे तर आमचा क्लेम असायला पाहिजे. हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळी तो विषय खूप गांभीर्य आहे. मग आज आदित्य ठाकरे यांचं विरोधात जर वातावरण असताना वरळीमध्ये संपूर्ण, तर तो फायदा हा भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा महायुती म्हणून आम्हाला निश्चित होणार आहे. आता तो कसा करायचा, त्या पद्धतीने ज्या काही गोष्टी असतात त्याची रिपोर्टिंग असतात ते आम्ही आमच्या पद्धतीने ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवत असतो. अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे, परंतु महायुतीमध्ये काम करत असताना तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की म्हणजे शिवसेने धनुष्यबाण म्हणून ज्यावेळी उमेदवारी आता चर्चामध्ये आली तर स्वाभाविकपणे तिथल्या स्थानिक लोकांनी तो विरोध असेल त्यांचा की त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कोणातरी त्यांचे इच्छुक आहेत की त्यांना पण उमेदवारी मिळावी हा पद्धतीने त्यांनी आग्रह केलेला आहे. परंतु
तुम्हाला सांगतो महायुती म्हणून जो कोण उमेदवार डिक्लेअर होणार, मग शेवटी मग सगळे आपले मतभेद बाजूला ठेवून, सगळे तंटे बाजूला ठेवून एक दिलाने आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत आणि तो निवडून आणणार आहे. कारण त्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहेत. आणि एकंदर जर तुम्ही वरळीचं वातावरण बघितलं तर ह्या दोन लढतीमध्ये जे तुल्यबळ ज्या लढती होणार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी निघून जाणार आहे, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. बांदिवडेकर साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न, मुद्दा तुमच्या पक्षाशी निगडीत नाही आहे, राजकीय प्रश्न जरूर आहे. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीमधून उमेदवारी दिली जाते, परंतु त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे. काही महिन्यांपूर्वी, काही मागच्या इलेक्शन्सला या ठिकाणी वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरेंच्या समोर राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता. काय गडबड आहे? हे ठाकरे वर्सेस ठाकरे परत असं जाणवतं आहे. तुम्ही मनसेमध्ये काम केलेलं पूर्वी, काय सांगताय? आता म्हणजे हा मनसेचा प्रश्न आहे आणि शिवसेनेचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु तरीसुद्धा एक म्हणजे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जर आता हा विचार केला आणि तुम्ही आता ते मला प्रश्न विचारला आहे म्हणून मी सांगतो की एकंदर जर आत्ताची राजकीय परिस्थिती जर बघितली आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जर सर्व विचार केला तर म्हणजे असं वाटत होतं की ज्यावेळी इथे अमित ठाकरे यांची उमेदवारी ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी कदाचित शिवसेना म्हणजे उबाटा गटाची कोण उमेदवार देणार नाही आणि त्यांना एक पाठिंबा देणार, कोणाला, अमित ठाकरे यांना पाठिंबा देतील. कारण परतफेड म्हणता येणार नाही, परंतु एक कौटुंबिक संबंध असतात. आणि आज राजसाहेबांचे चिरंजीव पहिल्या प्रथम निवडणुकीला उभे राहत आहेत, त्यामुळे त्यांना ते पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतील, ते काय असेल. परंतु आता तसं काही झालेलं नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते महेश सावंत तिकडे उमेदवार दिलेला आहे, इथे संदीप देशपांडे आहे. तर एक केवळ राजकीय गणित आणि ती मला जो अभ्यास त्याच्या दृष्टिकोनातून जर आज निर्णय घ्यायचा म्हणजे तसं जर काय करायचं असेल तर मला असं वाटेल की त्यांनी केवळ एक गोष्ट करायला पाहिजे, म्हणजे मनसेच्या माध्यमातून, राजसाहेबांच्या माध्यमातून, की उमेदवारांची अदलाबदल. म्हणजे वरळीमध्ये जर अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जर उभे राहिले तर खूप काही गोष्टी आणि घडामोडी होतील आणि कोण कुठे आहे म्हणजे नक्की कोणाची ताकद किती आहे हे पण कळेल. आणि ह्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि सर्वांचंच लक्ष राहील, केंद्रित राहील ही निवडणूक. आणि खऱ्या अर्थाने संदीप देशपांडेंनी माहीममध्ये उभं राहावं. पूर्वी त्यांनी तिकडे केलेलं आहे, निवडणूक लढवलेली आणि तो त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे, त्यामुळे त्यांनी तिथे राहावं. म्हणजे मी मगाशी म्हटलं ना, उमेदवारांची अदलाबदल करावी दोघांनाही. म्हणजे असं जर काही करता आलं किंवा करू शकले तर बऱ्याच काही गोष्टी घडतील. मग ही निवडणूक आदित्य ठाकरेंना टफ होईल अजून, मग असं पण होऊ शकतं? ऑलरेडी टफ आहे. म्हणजे मी टफ हा विषय नाही म्हटलेला आहे, म्हणजे तो किती मार्काने आणि किती फरकाने हे होईल ह्याचं चित्र किंवा जे काय म्हणतो ना ते मी शब्दात नाही मांडू शकत, परंतु त्या पद्धतीची जर लढत झाली तर त्याची गणितं आणि येणाऱ्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याचा खूप मोठा दूरगामी परिणाम होईल. पण आता महायुतीचं परत एक उमेदवारी ते दिला जाणार, मग ते नरवणकर असतील किंवा सुशीबेन शाह असतील किंवा अजून कोणी असतील, मग कसं होणार? मग तो परत त्यांना परत समजा तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मग अमित ठाकरेंना तोटा पण होईल या ठिकाणी. नाही, अमित ठाकरेंना जर उमेदवारी दिली तर कदाचित काही निर्णयामध्ये बदल होऊ शकतो ना, म्हणजे महायुतीच्या पण निर्णयामध्ये बदल होऊ शकतो. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक, स्वच्छ पाणी. 195चे वॉर्ड अध्यक्ष तानाजी बडेकर आपल्यासोबत आहे. महत्त्वाचा विषय मुद्द्यावर येतो. शिवसेना आपल्या मित्रपक्षाचे शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाजप कार्यकर्ते मूर्ख आहेत असं म्हटलेलं आहे. तुमच्या स्टेटमेंटवरून त्यांना आम्ही प्रश्न विचारलेला की अशा पद्धतीने आपल्या यामिनी जाधव BDD साईतील लोकांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्यांची कामं घडवून आणतात आणि त्यामुळे थोडं इथे वातावरण बिघडत चाललं आहे असं तुमचं म्हणणं होतं. त्यावर त्यांनी तुम्हाला मूर्खच म्हटलेलं आहे. का असं होतं आहे? वरळी विहिरीचा पुनर्वसन प्रकल्प 22 एप्रिल 2000 जांभरी मैदानामध्ये भूमिपूजन झालं. ते माजी मुख्यमंत्री
आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालं. तेव्हा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता होते, राज्यमंत्री रवी वायकर आणि उद्धवजी शिवसेनेचे नेते आणि एकनाथ शिंदे साहेब तेव्हा नगरविकास मंत्री होते. आणि त्या प्रोजेक्टचं जेव्हा उद्घाटन इथं भूमिपूजन झालं तेव्हासुद्धा राजीव वाघमारे हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनीच त्या उद्घाटनाला विरोध केला, काळे झेंडे दाखवले. त्यांच्यावर मला वाटतं पोलिसांनी कारवाईसुद्धा केली होती. वरळी, डिलाय रोड, नायगाव या ठिकाणी दूषित वातावरण करण्याचं काम त्यांनी तेव्हाही केलं. या प्रोजेक्टला पूर्णपणे त्यांचा विरोध होता. प्रायव्हेट बिल्डरबरोबर त्यांचा संपर्क होता आणि या ठिकाणी सरकारच्या वतीने हा प्रोजेक्ट होऊ नये, या ठिकाणी प्रायव्हेट बिल्डर आला पाहिजे आणि प्रायव्हेट बिल्डरच्या हस्ते या ब्रिजाचं पुनर्वसन झालं पाहिजे असा त्यांचा स्वतःचा एक उद्देश होता. अनेक ठिकाणी त्यांनी विरोध केलेला आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुनीलजी राणे असतील, आमचे विजय बांदिवडेकर आहेत, दीपक सावंत आहेत, दीपक पाटील, मी स्वतः आणि तेव्हाचे शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे आम्ही या वरळीमध्ये फिरून वातावरण निर्मिती चांगली करत होतो. आणि त्याच्यानंतर मग ते पहिला टप्पा म्हणून आमच्या तिकडचे 57 ते 61 आणि 78 ते 82 या ठिकाणी ते सर्वेक्षण झालं, बायोमेट्रिक झालं, पात्रताही ठरली. त्याच्यानंतर परत 2-3 वर्ष तिथे विरोध वगैरे राजीव वाघमारेने या वरळीमध्ये पूर्णपणे केला. काही स्थानिक कार्यकर्ते घेऊन विरोध केला या ठिकाणी. राजीव वाघमारे जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मूर्ख म्हणत असतील ते व्यक्तिगत मूर्ख म्हणून मी समजणार नाही आहे. तो कॉमन तो आमच्या पार्टीकडे तो शब्द जातो. परंतु राजीव वाघमारे जर समजा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मूर्ख म्हणत असेल तर मी सुद्धा त्यांना असं म्हणेल की एवढा मोठा तो प्रवक्ता आहे, काँग्रेसचा नेता आहे, इकडे तिकडे उडे मारणार माणूस आहे, माकड उड्या. काँग्रेसमधून आता एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेला आहे. नालायक माणूस, एक नंबरचा नालायक माणूस आहे. आणि तो या पुनर्वसनच्या बाजूनी पहिल्यापासून नव्हता. आता जे तो दाखवतो चित्र ते बेगडी आहे, बेगडी. आणि लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करतात, मुख्यमंत्र्याकडे सांगतात आणि ही दलाली करतात ते थोडक्यात. बडेकर, आता या राजकीय वातावरण काय सांगता? हा राजू वाघमारेंचा एक विषय बाजूला राहिला, आता काय सांगता वरळी विधानसभेबद्दल? या विभागात कार्यरत असता, आपण फिरत असता, जागोजागी आपले फलक देखील पाहायला मिळतात. बोला, काय सांगताय? हे बघा, आता 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. निवडणूक बिगुल वाजलेला आहे, आचारसंहिता चालू झालेली आहे. आणि शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी अशी आमची महायुती आहे. वरळी विधानसभेमध्ये तुम्ही काही आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं की 86चा प्रश्न विचारला, नरवणकरचंही नाव घेतलं. स्वाभाविक, जोपर्यंत उमेदवार ठरत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्षातले कार्यकर्तेची इच्छुक असतात. अनेक वर्ष ते काम करतात. त्यामुळे इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आहे आणि त्यांनी इच्छा व्यक्त करावी. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे गटाचे जे शिवसेनेचे ते नरवणकर असतील किंवा अन्य कोण असतील ते त्यांना वाटतं की आमच्या पक्षाला मिळावं तिकीट. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला वाटतं की हे तिकीट भारतीय जनता पार्टीला मिळावं महायुतीमधून. आमच्याकडे सुद्धा उमेदवार आहेत ना. मराठी चेहरा म्हटलं तर आमच्याकडे दीपक सावंत विधानसभेचे अध्यक्ष आहेत, अमराठी म्हटलं तर संतोष पांडे आहेत, अनेक मंडळी आमच्याकडे आहेत. म्हणजे आमच्याकडे उमेदवार नाही असं नाही आहे. त्याच्यामध्ये एकच आहे, याच्यामध्ये जी आजच्या उच्चस्तरीय समिती आहे महाराष्ट्र प्रदेशची, तिन्ही पक्षाची, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ गट, जो काही निर्णय वर होईल, उद्या त्यांनी ठरवले महायुतीमध्ये एकनाथ शिंदे गटाला उमेदवारी दिली, आम्ही त्या उमेदवारापाठी तन मनाने उभे राहू, पूर्णपणे शक्ती त्यांना देऊ आणि तो निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू महायुतीचा उमेदवार म्हणून. उद्या त्या समिती निर्णय घेतला की हे सीट भारतीय जनता पार्टी लढवणार आहे, उमेदवार डिक्लेअर झाला सहमताने सर्वांच्या समितीच्या वतीने, तर त्या उमेदवारांच्या पाठी शिवसेना गट, राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांना आमच्या
उमेदवाराच्या पाठी तनमानाने उभं राहिलं पाहिजे आणि महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि आम्ही ते करू. आणि या ठिकाणी या विधानसभेमध्ये एक आशेचं किरण निर्माण झालेलं आहे. महायुतीचा उमेदवार मला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा असू दे किंवा भारतीय जनता पार्टीचा असू दे, आमचा उमेदवार निवडून 101% येईल ही मी खात्री देतो. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. वरळी विधानसभेच्या निवडणुकांवरती काय मत आहेत आता तुमची? सगळं पाहताय पॉलिटिक्स कसं चाललंय, बोला. वरळी विधानसभेची निवडणूक ही फार महत्त्वाची आहे आणि अजूनपर्यंत काय उमेदवार डिक्लेअर झालेला नाही आहे. पण बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे की आमचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहिना यांसी हे पहिले फिरत होते भाजपतर्फे तिकीट मिळवण्यासाठी. आता कालपासून ती अशी चर्चा झाली की शिंदे गटातून त्यांना तिकीट मिळणार आहे. खूप असं रंगलेला आहे प्रचार ज्या प्रकारे, आणि ते फिरता येते देखील वरळीमध्ये. पण भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आणि आम्हाला सांगितलं नाही की तुम्ही त्यांच्याबरोबर फिरा किंवा त्यांची काय उमेदवारी अशी जाहीर झालेली आहे. म्हणून आमच्या विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला काय आदेश दिले नाहीत की आपल्याला त्यांच्याबरोबर फिरायचे आहेत. पण ते त्यांच्या परीने त्यांच्या व्यवस्थेनुसार ते फिरत आहेत आणि चांगली गोष्ट. कोणी पण फिरावा, जनतेशी संपर्क करावा आणि ज्या प्रकारे तिकीट डिक्लेअर होईल त्याच्यानंतर जर आमच्या वरिष्ठांचा आदेश असेल, अध्यक्षांचा आदेश असेल तर आम्ही ते काम करणार आणि जे कोण उमेदवार असेल त्याला निवडून आणणार. पण ह्याच्यामध्ये असं आहे की जेव्हापर्यंत तिकीट डिक्लेअर होत नाही तेव्हापर्यंत असे वारे चालत राहणार मीडियाच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून. आता शिंदे गटातलं एक दिवस ते वारा चालला सकाळपासून ते दुपारी त्याचं रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाला. दुपारी त्यांनी ठरवलं आणि त्या लोकांनी 1000 लोकांच्या मॉब दाखवून आणि जेवढे पण त्यांचे आपसात जे मतभेद होते, मग दत्ता नारायणकर असतील, सुशीलबेन शाह असतील, ते खरात असतील किंवा सुशांत शेलार असतील, ते सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांची हीच मागणी होती की इकडच्या स्थानिक उमेदवारांना तुम्ही उमेदवारी द्या. मग ते भाजपचा असेल, सेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, आम्हाला काही नाही, पण स्थानिक उमेदवार. ह्याचं कारण असं आहे की बाहेरची लोक इथे येऊन स्वतःच्या हितासाठी निवडणूक लढतात, मोठमोठ पदावरती जातात आणि वरळीचा जो विकास आहे तो तिथेचा तिथेच राहतो. या प्रकारे आदित्य ठाकरे हे एवढा मोठा नाव होता, बाळासाहेबांचे पुतणे म्हणून, जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की त्यांचं ते वारसा होता म्हणून त्यांना लोकांनी असं धरून ठेवलं की बाबा हे आले की आपल्या वरळीतला पटकन विकास होईल आणि त्यांना ते आपण निवडून दिले आणि चांगल्या मताधिक्याने निवडून दिले. त्याच्यानंतर A+ वरळीचा त्यांनी नारा दिला आणि नाऱ्याचा अर्थ असं झाला की ब्रिजच्या खाली लाईटी लावली, ते सायकलिंग ट्रॅक बनवले किंवा असं काय फुटपाथ सजवला आणि भरपूर फंड काढून त्याचा घोळही सुद्धा केला. पण A+ वरळी काय झाली नाही. वरळीकर जिथे आहे तिथेच राहिला. आज बघितलं तुम्ही तर सिद्धार्थनगर, प्रेमनगरचा विकास तिकडेच रखडलेला आहे. गोपाळनगरवर 340 लोकांचा केस चालला. 8 वर्षापासून त्यांना भाडं मिळत नाही आहे, घरं मिळाली नाही आहेत. ओमकारच्या इथे बघितलं तुम्ही 7 रस्त्याला तो प्रकार सुद्धा असंच पडलेला आहे. अशा प्रकारे खूप चाललं आहे आणि हे आपले विद्यमान आमदार इकडचं न लक्ष देता धारावीत लक्ष देतात, जिजामाताला लक्ष देत नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की बाहेरचे उमेदवार ते त्यांचं लक्ष बाहेरच असतो, फक्त इथे आमदारचा पद हा भूषवतात आणि त्याच्यानंतर बाकीची कामं ते त्यांच्या लेवलला महाराष्ट्रावर फिरतात किंवा काहीतरी गावात फिरून काय करतात देवाला माहीत. पण वरळीच्या हितासाठी विचार करणारा तर कोण, हा एक क्वेश्चन मार्क आहे मोठा. पण आमची अशी इच्छा आहे की बाहेरून कोणीतरी पॅराशूट लँडिंग करून इथे येऊ नये. जर भारतीय जनता पार्टी 60,000चं मताधिक्य 6,000वरती इकडचेच कार्यकर्ते आणू शकतात तर इकडच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढी हिंमतसुद्धा आहे की जर पक्षाने ठरवलं की इकडच्या एका साधा कार्यकर्त्यांना आपल्याला उमेदवारी द्यायची आहे आणि तो वरळीतला स्थानिक असेल, ज्याला इकडची सगळी प्रश्न माहीत आहे आणि सोडवायची इच्छा पण असेल, कारण स्थानिक आहे म्हटल्यानंतर तो सोडवणार, त्याला इथेच राहायचं आहे, त्याला काय बँड्राला राहायचं नाही किंवा दुसऱ्या ठिकाणी राहायचं नाही. तर माझा असा विषय आहे की जर शीर्ष नेतृत्वाने असं ठरवलं की इकडच्या स्थानिक उमेदवाराला जर तिकीट मिळाली तर आम्हाला एक मोठा बेनिफिट होईल प्रचाराला जाताना. कारण देशपांडे हेही देखील बाहेरचे उमेदवार आहेत आणि आदित्य ठाकरे हेही देखील बाहेरचे उमेदवार आहेत आणि सगळ्यांनी पदं बसून काय केली हे जनतेच्या समोर आहेत. मग स्थानिक मुद्द्यावरती निवडणूक लढवली तर आम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि आम्ही चांगल्या पद्धतीने महायुती हा सीट निवडून येईल आणि प्रतिष्ठेचा विषय हा सीट उभाट्यासाठी पण आणि आमच्यासाठी देखील. आणि आम्ही त्याच्यात खूप मेहनत घेतो आहे. ज्या प्रकारे यामिनी जाधवला लास्ट मोमेंटला तिकीट डिक्लेअर झाली आणि आम्ही 10 दिवसामध्ये निवडणूक लढवली आणि ती एवढ्या चांगल्या पद्धतीने लढवली की वरळीमध्ये आमचा विजय झाला, आमच्या प्रमाणे तर आमचा विजयच झाला. तर अशी आमची आता तर पूर्ण तयारी आहे.
पेज प्रमुख आहेत, पन्ना प्रमुख आहेत, बूथ प्रमुख आहेत आणि सगळ्या म्हणजे नवीन यादीप्रमाणे सगळी तयारी झालेली आहे. फक्त वरच्या आदेशाची आम्ही वाट बघतो आहे. वरतून आदेश आला की आम्ही तुरंत कामाला लागू आणि ह्या युवराजाला घरी बसवणार आणि हे प्रतिष्ठेची सीट ही भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून आम्ही जिंकून देवेंद्रजींचे हात बळकट करणार. हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते. मोठे वक्तव्य या ठिकाणी केलं गेलेलं आहे की स्थानिक उमेदवार हवा. हे भाजपचं देखील हेच मत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी तर यासाठी आंदोलन केलं. 1000च्या वरती कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली की आम्हाला स्थानिक उमेदवारच हवा. आदित्य ठाकरे हे ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी प्रेरणास्थान, आदरस्थान आणि त्यांच्यासाठी एक त्यांचा आदर्श नेता म्हणून ते प्रचलित आहेत, प्रसिद्ध आहेत. शिवसैनिकांच्या भावनांची जरूर आपण या ठिकाणी कदर करतो, केली पण पाहिजे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.